कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण दिवस की तुम्ही दोघी मला काही प्रश्न विचारणार आहात? कसं आहे ना दिव्या, शिवानीच्या सासरची मंडळी आज इथे येत आहेत मग आणि मला असं वाटतं तू त्यांच्या समोर न आलेलंच चांगलंय। हाय मग तुमचं काय म्हणणं आहे? मी माझ्याच घरातून बाहेर जाऊ? अगं म्हणजे तसं नाही म्हणायचंय ग, एक 3-4 तासासाठी आपलं जरा बाहेर गेलीस तर बरं होईल ग। हे असं आहे तुमचं, एका मुलीच्या सासरच्यांना खुश करायला तुम्ही दुसऱ्या जावयाला बाहेर काढताय, हा कुठला न्याय आहे? ही वेळ सुद्धा तुझ्याचमुळे आली आहे ना? ह्या बघ दिव्या, अगं तसं म्हणायचं नाही ग आमासने, पण या बघ ती माणसं आली आणि उगाच काय बाय बोलली तर कशाला वाद पाहिजेत ग, होय का नाही सांग? नाही म्हणजे चूक आपलीच आहे का नाही, आपण बोलू शकत नाही का नाही म्हणून। भैयाजी, तिच्या सासरचे येत आहेत ना, मग तो त्यांचा प्रश्न आहे की नाही? दिव्या तू उगाच विषय वाढवू नकोस हा? तुम्ही काय बोलताय त्याचं भान आहे तुम्हाला? ऐका 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 ना एक मिनिट. आता तू काय शिकवणार आहेस? ऐक ना, म्हणजे आज माझ्या घरचे येत आहेत, तू थोडा वेळ राहशील का बाहेर? म्हणजे काही तासांचाच प्रश्न आहे, प्लीज दिव्या माझ्यासाठी एवढं कर ना। माझं गुणी बाळते, ह्या बघ दिव्या, अगं मोठं होण्याची संधी आता चालून आली आहे तुझ्या मोर, त्याचा फायदा की करून हा। घे. थँक्यू। हे पण आशूनेच केलंय का? कीर्ती आई, अगं म्हणजे हे पण आशूने केलं असतं तर आता सुद्धा कौतुक झालं असतं ना त्याचं। मी आलेच हा। तू इथे काय करतेस? बाहेर जात होते पण माझी पर्स राहिली आत. ते नंतर घे, आता शिवानीच्या सासरची मंडळी आहेत सगळे आतमध्ये। आलीत का? सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून। बरं ठीक आहे, जाते मी. जा। अजून किती वेळ आहे? आणि मिरवणुकीत ना आम्ही जरा मागेच राहू हं? म्हणजे मला ना नाच गाण्याचा खूप त्रास होतो। अहो तुम्ही आता बघा, तुम्हाला खरंच खूप मजा येईल, मग पुढच्या वर्षी ना आपण आपल्या गणपतीची पण मिरवणूक काढू। बरोबर, पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी। आरतीला अजून किती वेळ? चला करूया सुरुवात, चालेल ना? हो। शी यार, काय दिवस आलेत माझे, स्वतःच्याच घराबाहेर थांबावं लागतंय. दिव्या राणी, मला ना तुझी ही अवस्था बघवत नाहीये ग। खरंच? म्हणूनच मी म्हणत होतो की हे एकदा विसर्जन झालं ना की आपण परत आपल्या गावी जाऊ। हा नाही या चंदन, अगं दिव्या, समजून घेण्याचा प्रयत्न कर, आजोबा तिकडे एकटेत आणि आता एवढे दिवस राहिलो ना आपण या वस्तीत। हे बघ, आपल्याला जर आपल्या त्या घरी जायचंय ना तर आपल्याला अगोदर गावाला जाऊन आजोबांना खुश करावं लागेल, त्यामुळे आपल्याला जायचंय। म्हणजे माझं स्ट्रगल संपणारच नाही आता. बरं ऐक, जेव्हा जायचं असेल ना तेव्हा मी सांगेन, पण ना मला आत्ताच काहीतरी सोल्युशन काढू दे. एक काम करूयात, आपण डिरेक्टली त्यांच्या समोर जाऊयात.
तू 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 वेडी झालीयस का दिव्या? कशाला उगाच तिकडे जाऊन गोंधळ घालायचा आहे? अरे पण अगं हे बघ आई, आपण थोडा वेळ थांबू इकडे प्लीज. थोडा वेळाचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज. मला बघायचंय चंदन, काय? शिवाची सासू कशी तिच्यावर चिडते. ए दिव्या, तुला काय त्या शिवाशी पंगा घेणं मला परवडणार नाही. एक मिनिट हा. हॅलो, कुठे आहेस तू? इकडच आहे मॅडम, वस्तीत. घरी का नाहीयेस? मॅडम ते जरा एक मिनिट, मला कुठलंही कारण नकोय. हा, तू आणि दिव्याने मिरवणुकीत दिसायला हवं, कळलं? लगेच ये. मॅडम आजच्या दिवस जाऊ द्या ना, बाप्पाचं विसर्जन आहे, त्यामुळे जरा टाइम प्लीज. हे तू पैसे कसले घेतोस रे? कामाचे ना? लगेच आला नाहीस ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? मूर्ख. अरे यार, वाचव आता तूच. अरे काय झालं अशू? ऐक, दिव्या कुठे? ती चंदन बरोबर बाहेर गेली आहे आणि तिला मी समजवलंय एवढ्यात नाही येणार ती. ऐक ना, मला प्रॉब्लेम आहे, तिच्यावर विश्वासच नाहीये मला. पण मी सांगितलंय तिला, ती नाही येणार अगं एवढ्यात. तुझी बहीण खूप डेंजर आहे. पण मी काय आहे, तूही तिला ओळखतेस, मीही तिला ओळखतो. आणि प्रॉब्लेम हा आहे की ती समजा आई समोर आली ना तर प्रॉब्लेम होतील. अगं खूप आई चिडेल. मला भाऊंचं काही टेन्शन नाहीये, मला आईचं टेन्शन आहे. आणि तू जरा आई- शांत होतोस सगळा राग तुझ्यावर काढेल अगं ती. परत परत नाही सगळं. होणार आहे, तू शांत हो. मी आईशी बोललो नाहीये या विषयाबाबतीत. मला ती समजा मिरवणुकीत आली तर काय करणार आहे? कारण ती काही करू शकते, ती वाटेल त्यात तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? आहे. मग गप्प बस, नाही येणार ती. आशू, शिवा, आरतीची वेळ झाली. हा, तू चल, तू चल. हा सर. दिव्या, मी ना खरंच विचार केला. तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर. अगं ते लोक तुझ्याशी वाईट वागले तेव्हा त्यांनी विचार केला का तुला काय वाटेल ते? मग आपण कशाला विचार करायचा? चल आपण जायचं विसर्जनाला. ए पण तुला अचानक काय झालं? अगं झालं काही नाही, आपण जायचं विसर्जनाला, कारण तुझ्यापेक्षा महत्वाचं मला दुसरं काहीच नाही या जगात. गणपती बाप्पा! तर शिवा, आम्ही पाना गँगने असं ठरवलंय की आरतीचा मान आपल्या पाहुण्यांना द्यायचा, म्हणजे सीताई काकू आणि राम भाऊ यांना. भाई माझ्या मनातलं बोलला एकदम. अरे अरे ऐका ऐका, तुम्ही जे दरवर्षी करता ना तेच करा. उगाच आमच्यासाठी काही बदलू नका. खरंच हे सगळं मान वगैरे नको. काकू अहो तसं नाही, आम्ही शिवाकडून ऐकलं की तुम्ही बाप्पाची खूप सेवा करता, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. पण तरी मान वगैरे नको ना. सीता, आता एवढं सगळं ते म्हणतायत मुलं, तर करूया ना. आई करा ना. हो, आणि आरती झाली की मिरवणुकीचा धिंगाणा सुरू होईलच. वेडावाकडं नाचायचं, डीजे, ढोल ताशे, बाप रे, मला ना कसं तरी व्हायला लागलंय आतापासूनच. अहो तुम्ही आमच्या संघर्ष नगरची मिरवणूक बघाच, नंतर तुम्हीच भरभरून कौतुक करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.